नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. अरुणोदयच्या या एपिसोडमध्ये मी आपल्याला 3 कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या तिन्ही कविता या व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत. त्यापैकी पहिल्या 2 कविता यांचे कवी कोण आहेत ह्याची कल्पना मला व्हॉट्सअपवरून आलेली नाही, परंतु शेवटची जी कविता आहे ती संत नामदेव किंवा संत तुकाराम यांच्यापैकी आलेली आहे असं त्या व्हॉट्सअपमध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे ह्या तिन्ही कविता मी आपल्यासमोर आता सादर करून तुम्हाला त्याच्यापासून बोध काही घेता येईल का याचा विचार करण्याचा आग्रह करीत आहे. तर या कविता मी आपल्यासमोर आता सादर करीत आहे. नमस्कार. या 3 कवितांपैकी पहिली कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. या कवितेचं शीर्षक आहे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. आता या कवितेला मी सुरुवात करीत आहे. कन्या स्नुषा नृपाची प्रत्यक्ष राम भार्या, पिचली क्षणाक्षणाला कारुण्यरूपी सीता. कामी तिच्यान आले सामर्थ्य राघवाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. त्यागून सूर्यपुत्रा कुंती पुन्हा कुमारी. कर्णास अनुज माता सारेच जन्म वैरी. कौतुक का करावे या रक्तबंधनाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. केली जुतात उभी, केली जुतात उभी साक्षात कृष्ण भगिनी. सम्राट पांडवांची रानावनात राणी. पती 5 देवबंधू, पती 5 देवबंधू तरी भोग हे तियेचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. आता शेवटचं कडवं. ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी. ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडूनी. निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही. मग चालू दे सुखाने अव्हेरणे जगाचे. मग चालू दे सुखाने अव्हेरणे जगाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे. ही पहिली कविता इथेच संपते. धन्यवाद. ह्या एपिसोडमधल्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे देव कुठे शोधावा. या कवितेचं शीर्षक आहे देव कुठे शोधावा. आता या कवितेला मी सुरुवात करीत आहे. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. देव ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. देव ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे. आस्तिक नास्तिक वादात मी पडत नाही. आस्तिक नास्तिक वादात मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. छोटा किंवा मोठा हार मी देवाला अर्पण करत नाही. छोटा किंवा मोठा हार मी देवाला अर्पण करत नाही.
पाव किलो पेढ्याची लालूच मी देवाला दाखवत नाही. सर्व दुनियेला सातत्याने जो भरभरून देत असतो त्याला मी काहीच देत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. जे होणार असते ते टळत नसते. खाटल्यावर बसून कोणालाच काही मिळत नसते. खाटल्यावर बसून कोणालाच काही मिळत नसते. म्हणूनच मी देवास कसली लालूच दाखवत नाही, नवस सायास करत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. देव देवळात जरूर शोधावा, मंदिरात जाऊन त्याची आराधना करावी. पण तो चराचरात भरलेला असतो याचीही जाणीव ठेवावी. तो एखाद्या शेतात राबत असतो, एखाद्या शाळेत शिकवत असतो, एखाद्या प्रयोगशाळेत संशोधन करीत असतो, वा सीमेवर देशाचं आणि नागरिकांचं रक्षण करीत असतो. तो हेमलकसातही असतो. तो हेमलकसातही असतो आणि आनंदवनातही असतो. देव हा चराचरात भरलेला असतो. तो कुठे असतो हे फक्त आपण शोधाचं असतं. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचं काही अडत नाही. ही दुसरी कविता इथेच संपते. धन्यवाद. आता मी तिसरी कविता या एपिसोडमधली शेवटची कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे ही कविता संत नामदेव किंवा संत तुकाराम यांच्यापैकी कोणीतरी लिहिलेली आहे आणि व्हॉट्सअपवर हे मी आलेलं आहे. व्हॉट्सअपवरच हे आलेलं आहे, मी अगोदर सांगितलेलं आहे. तर आपण बोलावं कसं यासंबंधी या कवितेमध्ये संत नामदेव वा संत तुकाराम हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कवितेचं शीर्षक आहे जिभेवरचा ताबा. या कवितेचं शीर्षक आहे जिभेवरचा ताबा. आता मी कवितेला सुरुवात करीत आहे. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हीच कातर, शब्द हाच सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे मोजके, बोलावे नेमके, बोलावे मोजके, बोलावे नेमके, ठेवावे भान देश काळ पात्राचे. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नयेत चरे. कोणाचेही व्यंग बिंग धर्म जातपात काढू नये. थोडक्यात बोलणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे हीच संभाषण कला. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे सामर्थ्य लक्षात ठेवावे. शब्दांचे हे सामर्थ्य लक्षात ठेवावे. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. पाणी वाणी नासू नये, पाणी वाणी नासू नये. धन्यवाद. ही तिसरी आणि शेवटची कविता ही इथेच संपते. या सर्व कविता जर आपल्याला आवडल्या, याच्यापासून आपण काही बोध घेऊ शकलो, तर आपण या सर्व कविता आपल्या मित्रपरिवाराला आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. धन्यवाद.